तो राज्यामध्ये म्हणजे सांगायचं झालं तर 25 जून पासून म्हणजे 25 ते 30 जूनच्या दरम्यान राज्यात सर्वदूर मोठा मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात। पण त्याआधी तुम्हाला एक सांगू इच्छितो, राज्यामध्ये 15 जून पासून ते जवळपास 23-24 जून पर्यंत भाग बदलतच पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात। सांगायचं झालं तर म्हणजे नंदुरबार जिल्ह्यात देखील पाऊस म्हणजे भाग बदलत पडणार आहे, जळगाव जिल्ह्यात भाग बदलत पडणार आहे, नाशिक जिल्ह्यात भाग बदलत पडणार आहे, बुलढाणा जिल्ह्यात भाग बदलत पडणार आहे, अकोल्याकडे तसंच पडणार आहे, अमरावतीकडे तसंच पडणार आहे, वाशिमकडे पडणार आहे, हिंगोलीकडे, नांदेडकडे, त्याच्यानंतर यवतमाळकडे देखील भाग बदलत पडणार आहे। आणि त्याच्यानंतर सांगायचं झालं तर हिंगोली, परभणी, बीड, संभाजीनगर ह्या भागात देखील भाग बदलत पडणार आहे। त्याच्यानंतर सातारा, सांगली, सोलापूर, पंढरपूर या भागात देखील भाग बदलत पडणार आहे, नगरकडे देखील भाग पडणार आहे। म्हणजे सांगायचं झालं तर पुणे नगरपर्यंत सगळीकडेच भाग बदलत पाऊस पडणार आहे, पण असा सर्वदूर ते एखाद्या पाऊस। पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे आता हे 15 जून पासून ते 22 जूनच्या दरम्यान राज्यामध्ये म्हणजे बीड जिल्हा मध्ये चांगला जास्त पाऊस पडणार आहे, त्याच्यानंतर जालना जिल्ह्यात एक जोरात पाऊस पडणार आहे, त्याच्यानंतर संभाजीनगर एक पडणार आहे, बुलढाणा जिल्ह्यात एक पडणार आहे, परभणी जिल्ह्यात एक पडणार आहे।